लोकश्री न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। एक नजर जिल्ह्यातील घडामोडीकडे। जिल्हा झटपट जी दडपली जाते ती बातमी। लोकश्री नेटवर्क। महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांनी स्वीकारला पदभार। परभणी ब्युरो न्यूज। परभणी शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल व उपमहापौर गणेश देशमुख यांनी आज रोजी पदभार स्वीकारला। येथील महानगरपालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महापौर पदाची संधी मिळाली। त्यातही पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक चेहरा देण्यात आल्याने राज्यभरात चर्चांना ऊत आला आहे। केंद्र आणि राज्यात पक्षाची सत्ता नसल्याने परभणी शहराच्या विकासासाठी निधी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे। तर दुसरीकडे महापालिकेचे मर्यादित उत्पन्नाचे स्रोत आणि निधीची कमतरता यामुळे विकास कामावर येणारी मर्यादा अशा विविध समस्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागण्याचे चिन्ह दिसत आहे। व्यवस्थापनाची गरज। शहरात मागील काही महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या समस्येने डोके वर काढले आहे। कचरा संकलन एजन्सी काम बंद करणे, वेतनाअभावी कामगार संपावर जाणे या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे परभणीकरांना वारंवार कचरा समस्येला समोर जावे लागत आहे। मागील काही दिवसापासून शहरात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहे, ते तात्काळ उचलण्यात आणि कचरा प्रश्न निकाली काढण्याचे तातडीने आव्हान महापुरापुढे आहे। शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा। शहराला राठी येथील पूर्णा नदी पात्रातून आणि जिंतूर तालुक्यातून येलदरी धरणातून पाणी पुरवठा करण्यात होतो। मात्र 5 ते 6 दिवसापासून पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याचा प्रश्न कायम आहे। उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेला कसरत करावी लागणार आहे। अंतर्गत रस्ते सांडपाण्याची व्यवस्थेचा एक प्रश्न। दुसरीकडे शहरामध्ये अनेक भागात रस्त्याचे आणि सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने महापालिका कायम धारेवर धरले जाते। पावसाळ्यात तर अक्षरशः रस्त्यावर नाल्याने स्वरूप येते। त्यामुळे अनेक व्यापारी प्रतिष्ठानचे आणि नागरिकांचे घरात पाणी घुसण्याची वेळ येते। त्यामुळे मनपाने आता योग्य ते पुनर्योजन करण्याची गरज आहे। शहरातील वसमत रस्ता, जिंतूर रस्ता यासह अंतर्गत भागातील गांधी पार्क, अपना कॉर्नर, डॉक्टर लेन, सुभाष रस्ता, नानलपेठ आदी भागात दिवसातून अनेक वेळा वाहतूक विस्कळीत होऊन वाहनधारक व नागरिकांना अडचणीचा सामोरे जावे लागत आहे। यातून सुटकेसाठी महापालिकेने योग्य ते नियोजन करण्याची तातडीची गरज आहे। महापालिकेला आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यातही आहे तो कर्मचाऱ्याच्या दरमहा वेतन होत नसल्याने अनेक वेळा पुढे आले आहे। त्यामुळे कर्मचारी संघटना कामबंद आंदोलन, संप आदी मार्गाचा अवलंब करतात। त्यामुळे महापालिकेचे सर्व काम ठप्प पडले। यातून नागरिकांना मात्र नाहक त्रासाला पुढे समोर जावे लागत आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनासाठी निधी तरतूद करावी लागणार आहे। सदरील महापालिकेत मोकळे जागेवर घरपट्टी न लावल्याने तेही उत्पन्न बंद झालेले आहे। जर ते मोकळे प्लॉटवर घरपट्टी लावून त्याचा मोबदला जर घेण्यात आला, कोट्यावधी रुपये महापालिकेला फायदा होऊ शकतो। येथील महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या पदग्रहण सोहळ्यात प्रसंगी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, नगरसचिव विकास रत्नपारखे, आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक नदीम इनामदार, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सय्यद समी उर्फ माजूलाला, शिवसेना उभाटाचे गटनेते ठाकूर, काँग्रेसचे गटनेते गुलमीर खान, सय्यद कादर तसेच शिवसेना उभाटा, काँग्रेससहित इतर पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य यांची उपस्थिती होती।
नवनिर्वाचित नगरसेवक मोहसिन खान उर्फ अड्डू यांचा मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार संपन्न. परभणी शहरातील देवाशीष पेट्रोल पंप येथे मित्रपरिवाराच्या वतीने आज रोजी थाटामाटात अड्डू यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शेख खालेद, शंकरअण्णा शिराळे, शेख रफीक, अल्ताफ खान, रवी रावले, लोकशिरेचे सलीम इनामदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सलीम इनामदार यांनी मोहसिन खान यांना प्रभागातील समस्याचे निराकरण व प्रभागात काम करावे, विकास कामे कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे, नागरिकाच्या मूलभूत सुविधेकडे लक्ष द्यावे असे सांगितले. तर यावेळी सत्काराला उत्तर देताना मोहसिन खान उर्फ अड्डू यांनी प्रभागातील सर्व समस्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रभागामध्ये नळाच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ पाणी, नाल्याची स्वच्छता, नालीची साफसफाई, कचरा गाड्याचे कचऱ्याचे संकलन व्यवस्थित, स्ट्रीट लाईट, ज्या ठिकाणी विकास काम करण्यासाठी रोड टाकण्याची गरज आहे त्या ठिकाणी रस्त्याचे काम यासारखे महापालिकेअंतर्गत विकास कामे प्रभागात करण्यात येतील असे आश्वासन सत्कार प्रसंगी मोहसिन खान उर्फ अड्डू यांनी सांगितले. जिल्हा काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन संपन्न. रविकांत गायकवाड, नांदेड प्रतिनिधी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड येथे जिल्हा काँग्रेसचे तीव्र स्वरूपाने आंदोलन करण्यात आले. पाहूया यातील एक झलक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवारा मानाचा मुजरा तसेच सर्व जनते शिवजयंतीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक SRS टूर्स अँड ट्रॅव्हल्स रविकांत गायकवाड. नांदेड येथे जय सेवालाल यांची जयंती साजरी. रविकांत गायकवाड, नांदेड प्रतिनिधी. जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे अभियुक्त संघच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीचे अध्यक्ष स्थानी आमदार वाकोळे यांनी भूषविले व प्रमुख पाहुणे म्हणून DGP आमदार देशमुख, आमदार अर्धापूरकर साहेब, आमदार कृतविडीकर व सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने आरती करण्यात आली. यावेळी आमदार ॲडव्होकेट प्रदीप यांनी संत सेवालाल महाराज यांच्याविषयी आपल्या शब्दात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडव्होकेट दिलीप यांनी मांडली.
आभार प्रदर्शन ॲडव्होकेट PS चव्हाण मेडिकल यांनी केले. यावेळी सर्व सन्माननीय सदस्यांची व महिला सदस्यांची उपस्थिती होती.